गोंड्यांच्या क्लासमध्ये बरेच स्टुडंट मला विचारतात की मॅम तुम्ही बीड्स कोणत्या प्रकारचे वापरता किंवा कुठल्या साडीला कुठला प्रकार वापरायचा आहे, म्हणून हा छोटासा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. तर इथे बरेच प्रकारचे असे वेगवेगळे बीड्स आहेत. काही कॅपवाले असतात, याला वेगवेगळे शेप असतात, काही स्क्वेअर शेपमध्ये पण आहेत. याला प्रत्येकाला असे 2-2 होल असतात. हे रिंग शेप आहेत. लहान मोठी साईजमध्ये रिंग शेप तुम्हाला मिळतात. इथे फ्लॉवरचे शेप आहेत. यालासुद्धा असं वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला होल असतं. तसेच लहान मोठे असे गोल साईजचे सुद्धा इथे बीड्स असतात. इथे डायमंडवाले सुद्धा असे आहेत. हे आपण राखी बनवायला किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा यूज करू शकतो. या बीड्सची अशी फार वेगवेगळी अशी नावं नाही आहेत. फक्त आपण डिझाईननुसार पॅटर्ननुसार आपण हे खरेदी करायचे असेल. आता कॅपमध्ये सुद्धा बरेचसे वेगळे प्रकार असतात. कॅपच्या खाली मस्त झुपकेदार असा गोंडा खूप छान दिसतो. ही सुद्धा अशी फुलांसारखी अशी कॅप आहे. बाकी इथे गोल असे वेगवेगळ्या शेपचे असे मणी आहेत लहान मोठ्या साईजचे. त्यानंतर इथे असे गोल शेपमध्ये सुद्धा असे काही वेगवेगळे असे बीड्स आहेत. प्रत्येक साडीच्या डिझाईनप्रमाणे आणि आपण साडीला कोणत्या प्रकारचे गोंडे करणार आहेत तर त्याच्यावरती बीड्स कोणते लावायचे हे अवलंबून असतं. आणि आपल्या ॲडव्हान्स क्लासमध्ये या सर्व बीड्सची अशी व्यवस्थित माहिती दिली जाते की कुठल्या साडीला कोणते बीड्स छान दिसतात. यापेक्षा अजून भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. प्रत्येक डिझाईनला बीड्स लावण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. त्याच्यामुळे एकच बीड आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वापरलं तर ती डिझाईनसुद्धा अशी छान दिसते, वेगळी दिसते, अशी युनिक दिसते. त्याच्यामुळे तुम्हाला पण असे बीड्स लावून जर गोंडे बनवायला शिकायचं असेल तर आजच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपला बेसिक टू ॲडव्हान्स क्लास जॉईन करा. कारण बेसिक क्लासमध्ये आपण छान छान प्रकारच्या मस्त अशा डिझाईन घेऊन आलेलो आहेत आणि त्यासोबत तुम्हाला शून्यापासून सर्व गोंड्यांची माहिती दिली जाणार आहे. सुई कशी असते, धागे कसे असतात किंवा हे बीड्स कसे असतात किंवा गोंडे बनवण्याच्या आधीची काय काय पूर्वतयारी असते, गोंडे बनवून झाल्यानंतर आपल्याला त्याची कशी काळजी घ्यायची, या सर्व गोष्टी आपण बेसिकमध्ये शिकणार आहोत. आणि ॲडव्हान्समध्ये सुद्धा आपण खूप साऱ्या डिझाईन आणि बरीचशी अशी माहिती शिकणार आहोत. आणि तुम्हीसुद्धा छान छान प्रकारचे असे गोंड्याच्या डिझाईन बनवायला शिकू शकता आणि मस्तपैकी घरच्या घरी छोटासा असा बिझनेस चालू करू शकता. अधिक माहितीसाठी मला कमेंट करा.